नमस्कार मित्रांनो, आज आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंगीचे अर्थशास्त्र विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी, एक संवेदनशील व्यक्तिमत्वाचे धनी आणि एक उत्कृष्ट संशोधक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व आणि 2011पासून मॉडेल कॉलेज घनसावंगीच्या स्थापनेपासून आजतागायत अविरतपणे या महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झटणारं अहोरात्र व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वरीजी खोजी सर. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना माझा जो अनुवादित केलेला हिंदीमधील जो काव्यसंग्रह आहे, जो काव्यसंग्रह डॉक्टर हरिमोहन यांचा आहे, मैं अभी वही हूँ आणि निमेली धूप या काव्यसंग्रहातील एक कविता मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. कवितेचं शीर्षक आहे एकट्या प्रवासासाठी. या एकट्या प्रवासासाठी कोण तयार करील मला. या एकट्या प्रवासासाठी कोण तयार करील मला. माझी वाट प्रकाशाने उजळलेली असेल. माझी वाट प्रकाशाने उजळलेली असेल. मला माहीत आहे सावली इथेच कुठेतरी सोडून जाईल. माझे सर्व सुटून जातील. पुन्हा कधी भेटशील माहीत नाही. पुन्हा कधी भेटशील माहीत नाही. प्रत्येक वेळी हाच विचार करतो. प्रत्येक वेळी हाच विचार करतो. पुन्हा परततो आणि हाच विचार करतो. पुढच्या प्रवासासाठी कोण तयार करेल मला. कोण तयार करेल मला पुढच्या प्रवासासाठी.